अजून एक प्रश्न आहे, मला पीसीओडी आहे आणि मी प्रेग्नन्सी कन्सीव्ह केली आहे. तर मला प्रेग्नन्सीमध्ये काही रिस्क आहे का? हे बघ, पीसीओडीमध्ये पहिल्या 3 महिन्यात अबॉर्शनची थोडीशी रिस्क वाढते. कारण कधी-कधी इक्वॅलिटी चांगली नसते. पीसीओडीमध्ये हार्मोनल डिस्टर्बन्सेस असतात. त्याचबरोबर वजन आपलं जास्त असतं, इन्शुलिन रेझिस्टन्स असतो. त्यामुळे प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन थोडीशी वाढू शकतात. आपल्याला प्रेग्नन्सीमुळे डायबिटीज होऊ शकतो, त्याला आपण जेस्टेशनल डायबिटीज म्हणतो. प्रेग्नन्सीच्यामुळे आपलं ब्लड प्रेशर वाढू शकतं, त्याला प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन आपण म्हणतो. आणि कधी-कधी ह्या कॉम्प्लिकेशन्समुळे आपल्याला प्रीमॅच्युअर डिलिव्हरी सुद्धा करावी लागते. त्यामुळे पीसीओडीमध्ये प्रेग्नन्सीत आपल्याला वजन नियंत्रित ठेवावं लागतं, आपला आहार चांगला बॅलन्स्ड असावा लागतो आणि एक्सरसाइज सुद्धा आपल्याला व्यवस्थित केले पाहिजेत. आणि वरचेवर आपल्याला शुगर पण चेक केली पाहिजे, ब्लड प्रेशर चेक केलं पाहिजे आणि आपल्या बाळावर लक्ष पण ठेवलं पाहिजे. त्यामुळे फक्त एवढंच लक्षात ठेवा, पीसीओडी आणि प्रेग्नन्सी म्हणजे घाबरून जाऊ नका. आपण व्यवस्थित फॉलोअप ठेवला आणि आपली लाईफस्टाईल छान ठेवली की आपण छान प्रेग्नन्सी कॅरी करू शकतो आणि हेल्दी बेबी आणि मदर राहू शकतं.